नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 3 मेची सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आली आहे. पाहू शकता बघा, आजच 3,000 रुपये सुरू, आजच तुम्हाला पैसे या ठिकाणी सुरू झाले. त्याविषयीची महत्त्वाची माहिती, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता बघा, कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. कोणत्याही क्षणी म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना देखील तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होत असतील. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. एप्रिलचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झाला आहे. एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. सुरुवातीला पैसे कुठे जमा होत आहेत, कोणत्या महिलांना आले ते पण मी तुम्हाला दाखवतो. सगळं काही पुराव्याच्या सहित. बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, काय सांगतोय, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नेहमीच माहिती जी या ठिकाणी खरी आपल्या चॅनलवर असते. बघा, कोणत्याही क्षणी तुम्ही व्हिडिओ पाहत असताना देखील तुम्हाला पैसे आलेले असतील, तुम्ही चेक करू शकता. पैसे यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर सगळी जी काय अपडेट आलेली आहे ती सगळी अपडेट आपण आता पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. बघा, नवीन अपडेट, अतिशय महत्त्वाचे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बघा, प्रक्रिया सुरू करण्यात आली म्हणजेच पैसे आले नाहीत का, पैसे यायला पण सुरुवात झाली आहे. पैसे पण आलेले आहेत, भरपूर महिलांना पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला पण आलेले आहेत का? ज्यांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आलेले त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे. पैसे आले, ज्यांना आलेले त्यांनी लिहून पाठवा. पैसे आले, ज्यांना नाही आले त्यांनी नाही लिहून पाठवा. लगेच तुम्हाला पण पाठवले जातील. सर्वांनी, एकही लाडक्या बहिणींनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. जर तुम्हाला पैसे आले असतील तर पैसे आले, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. बघा, प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोणी दिली तर स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भातची माहिती दिलेली आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या दिवसांची तुम्ही वाट पाहत होतात, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी, तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवले जातात. बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आणि संपूर्ण माहिती खरी सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर कुठेही तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर मिळते. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते, खरी माहिती मिळते. बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं 410 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाने मंजूर केला. तो निधी मंजूर केल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे पाठवायला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, आता पुढची अपडेट बघा, जबरदस्त अपडेट, दमदार अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. तर PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दर महिन्याला 500 रुपयांचा हप्ता लाडकी बहीण योजनेमधून दिला जातो. ज्या महिला नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना 500 रुपयेच येणार आहेत. आता बघा, माननीय मंत्री अदितीजी तटकरे काय म्हणाले आहेत बघा, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी पैसे येतील. बघा, कोणत्याही क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना सहसा करून जास्त करून बघा, आपला चॅनल तुमच्यासाठी लक्की आहे. बहुतेक महिला भगिनींचा कमेंट्स असतात की दादा तुमचा व्हिडिओ पाहत असतानाच मला मेसेज आलेला आहे पैसे आल्याचा. बघा, बहुतेक महिला भगिनींसाठी आपला जो काही चॅनल आहे तो खूप लक्की आहे. त्यामुळे त्या महिला भगिनींचं पण आपल्या चॅनलला खूप त्या ठिकाणी प्रेम आहे. महिला भगिनी आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी पाहत असतात, लाईक करतात, कमेंट्स करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं मी त्या ठिकाणी आभार मानतो. बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात. कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात येतील. बहुतेक महिलांना SMS पण आलेले असतील पैसे आल्याचे. बहुतेक महिलांना पैसे आलेले आहेत. ज्यांना पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पण पैसे पाठवले जाणार आहेत. बघा, महत्त्वाकांक्षी योजना आहे राज्य सरकारची, सर्वात लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही
कुठल्याही कान्याकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील लाडकी बहीण योजनेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही महिलांच्या तोंडून फक्त आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं अशा पद्धतीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाकांक्षी लोकप्रिय योजना आहे. आता बघा, सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. बघा, पुढील 2 ते 3 दिवस ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. बघा, लक्षात घ्या, आता सर्वांना आजच येऊन जातील का? नाही. काही महिलांना उद्या, काही महिलांना परवा. 2 ते 3 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. बघा, सर्व लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, मी सगळं काही तुम्हाला प्रॅक्टिकल सांगत असतो. लक्ष घ्या. आता बघा, लक्षात घ्या, 2 ते 3 दिवस का लागणार आहे? संख्या जर आपण पाहिली तर जवळपास 2.5 कोटी महिला आहेत. 2.5 कोटी महिलांना पैसे पाठवण्यासाठी थोडा वेळ लागतो. 2.5 कोटी आहे ते, 2.5 लाख नाही, 2.5 कोटी महिला आहेत. त्यामुळे यासाठी वेळ जो आहे तो लागत असतो आणि त्यामुळे 2 ते 3 दिवसांचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे. 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे सर्व महिलांना पैसे येऊन जातील, सर्वच्या सर्व महिलांना. आता बघा, सर्व महिलांना म्हणजे कोणत्या? फक्त पात्र महिलांना. ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना. ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत. लक्षात घ्या, ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत. सर्व महिला भगिनींनी लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. तसेच या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. बघा, पाहू शकता, ऑफिशियल माहिती असते. ऑफिशियल माहिती मी तुम्हाला देतो, कुठली खोटी माहिती नाही. ऑफिशियल माहिती, पुराव्याच्या सहित माहिती तुम्ही पाहू शकता. बघा, पूर्वीचं ट्विटर, आत्ताचं एक्स या समाज माध्यमावर पाहू शकता, माननीय मंत्री महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांचं ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे. व्हेरीफाय बॅज तुम्ही पाहू शकता. एक्स आता त्याला म्हणतात, पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स. या समाज माध्यमावर त्यांनी दिलेली माहिती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात ही संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल. म्हणजे 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पाहू शकता, बघा, एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो तुम्हाला पाठवला जातो आहे आणि 2 ते 3 दिवसात सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा केले जातील. पाहू शकता, बघा, अदिती वरदा सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री. आता ऑफिशियल माहिती त्यांनी दिलेली आहे. आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटींचा निधी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गुंडाळणार अशी विरोधकांची ओरड असतानाच राज्य सरकारने सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता 410 कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी मंजूर केला. बघा, मी तुम्हाला सगळं काही सांगत असतो, सगळं डिटेलमध्ये माहिती आणत असतो. निधी मंजूर झाला आहे ते पण तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहे. भरपूर महिला भगिनींना वाटतं फक्त हप्ता आला म्हणजे, बघा, हप्ता देण्यासाठी पण पैशांची गरज असते. तर तो निधी कुठून आला, कसा आला, सरकारने कसा दिला ते पण मी तुम्हाला सांगत असतो, कधी मंजूर केला. पाहू शकता, बघा, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 410 कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी मंजूर केलेला आहे. शासकीय धोरण लक्षात घेऊन नियंत्रक अधिकारी यांनी निधी खर्च करताना काटकसरीच्या उपाययोजना आखून खर्च करावा असे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शिस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान योजनेचे निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर तब्बल 50,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो स्वतःहून सोडला. बघा, स्वतःहून 50,000 महिलांनी लाभ सोडलेला आहे. त्या महिलांना माहिती झालं की तपासणी आता केली जाते आहे आणि स्वतःहून त्यांनी लाभ सोडलेला आहे, कारण त्या महिला भगिनी योजनेसाठी पात्र नाहीत. बघा, भरपूर अशा महिला भगिनी, ज्या महिला भगिनी गरीब आहेत, पात्र आहेत, पण त्या महिला भगिनींना पैसे येत नाहीत कारण त्यांनी अर्ज भरलेले नाही आहेत. तरी देखील आता बघा, 50,000 महिलांनी या ठिकाणी स्वतःहून अर्ज केलेले आहेत आणि आपला जो काही लाभ आहे तो स्वतःहून त्यांनी बंद केलेला आहे. विरोधकांनी यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच कालांतराने ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. शिवाय लाडक्या बहिणीला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 1,500 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणाही हवेत विरली. लाडक्या बहिणींनी यानंतर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अखेर महिला व बालविकास विभागाने आर्थिक वर्षाकरता 410.30 कोटी रुपयांचा निधी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. म्हणजेच बघा, आपण जर पाहिलं तर बजेट, घराचा बजेट देखील आपण चालवत असतो. जर समजा आपल्याला एखादी नवीन वस्तू घ्यायची असतील तर आपल्याकडे अगोदर त्याचा बजेट हवा असतो, तरच आपण ती घेत असतो. त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायचा आहे तर त्यासाठी निधी असतो, तर तो निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुमचे पैसे येतच राहणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. भरपूर लाडक्या बहिणीच्या कमेंट्स होतात, दादा एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, एप्रिलचा हप्ता येणार नाही, लाडकी बहीण योजना बंद झाली. बघा, येतोय की नाही हप्ता, तुमच्या खात्यात आले आहेत का, पैसे आले? ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जातील. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.